गाडी चावीने स्टार्ट होते हे सगळ्यांनाच माहीत आहे, पण एका बाईकला कान आहेत. मालकानं आवाज दिला की बाईक आपोआप स्टार्ट होते. ही बाईक आहे तरी कशी, चला पाहूयात. चावीने नव्हे, मालकाच्या आवाजाने चालते बाईक. टार्जन स्टार्ट हो. एका आवाजाने कशी काय सुरू होते बाईक? टार्जन आवाजाने सुरू होणाऱ्या बाईकचं सत्य काय? एक आवाज दिला आणि बाईक मध्ये गाणं सुरू झालं. गाना एक सुना दो भाई. अखियों के झरोखों से मैंने देखा जो साहों. पुन्हा एकदा आवाज दिला आणि बाईक स्टार्ट झाली. टार्जन स्टार्ट हो. बाईक स्टँड वरून काढायलाही लागत नाही. ना बाईक स्टँडवर लावण्याचं टेन्शन, ना हँडल पकडण्याचं. इतकंच नव्हे तर गिअरही टाकावा लागत नाही. एक्सलरेटरचं तर टेन्शनच नाही. मालकाने आवाज दिला की बाईक चालते. टार्जन स्टार्ट हो. अशा प्रकारे वेगवेगळ्या बाईक तुम्ही पाहिल्या असतील, पण जगात कुठेही नसेल असं बाईक ATM सुद्धा या बाईकवर आहे. किती पैसे हवेत तेवढं बोललं की लगेच बाईक ATM मधून पैसे बाहेर येतात अशी सुविधा आहे. जणू स्वप्नातल्या या बाईकची सध्या बरेलीत जोरदार चर्चा आहे. मालकाच्या आवाजानेच ही बाईक स्टार्ट होत असल्याने बाईक पाहण्यासाठीच लोक गर्दी करतायत. या बाईकला लावलेला पंखा, ATM आणि गाणी ऐकण्यासाठी म्युझिक सिस्टम हे सगळं मालकाच्या आवाजाने चालतं. टार्जन गाना सुनाओ. वय कितीही असो, आपल्या अंगात कला असेल तर माणूस काहीही करू शकतो. हेच सिद्ध करून दाखवलंय उत्तर प्रदेशच्या बरेलीत राहणाऱ्या 80 वर्षीय मोहम्मद सईद अहमद यांनी. मोहम्मद सईद यांनी बनवलेली आगळी वेगळी बाईक सध्या सगळ्यांनाच भुरळ घालते. बाईकवरून सामान विकणाऱ्या मोहम्मद यांची बाईकशी मैत्री 1965 पासूनची. आपल्या गरजेनुसार त्यांनी बाईकचं रूपडच बदललंय. गाना एक सुना दो भाई. सामान विकताना कुणाचे पैसे परत द्यायचे असतील तर बाईकलाच लावलेल्या ATM मधून पैसे काढून देतात. फक्त किती पैसे द्यायचे तेवढं ओरडून सांगितलं की बाईक ATM मधून पैसे बाहेर येतात. दररोज लांबचा बाईकनं प्रवास करणाऱ्या मोहम्मद सईद यांना या बाईकमुळे खूप फायदा होतो. त्यांच्या या बाईकच्या सगळेच जण प्रेमात पडलेत. 250 किलो वजनाची बाईक आहे. हँडल जवळ हात नेले की बाईक स्टँडवरून आपोआप खाली उतरते. बाईक स्टँडवर चढवायची असल्यास बटनाचा वापर केला जातो. बाईक मॉडिफाय केली असून आवाजाने चालते. या बाईकवर बसून आरामही करू शकतो अशी सोय करण्यात आली आहे. वेग किती हवा तेवढं सांगितलं की तेवढ्याच वेगाने बाईक चालते. हे सगळं शक्य केलंय बरेलीतल्या मोहम्मद सईद यांनी. शिक्षण नसतानाही मोहम्मद सईद यांनी ही बाईक तयार केली आहे. पण ही बाईक कशी बनवली ते आजपर्यंत मोहम्मद सईद यांनी कुणालाच सांगितलेलं नाहीये. त्यामुळे आवाजाने सुरू होणाऱ्या या बाईकचं रहस्य अद्याप उलगडलेलं नाही. ब्युरो रिपोर्ट, साम TV. मैंने देखा जो साहों. ताज्या घडामोडींसाठी साम टीव्हीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि ट्विटरवरही आम्हाला फॉलो करा.